नमस्कार मित्रांनो, रोहित पवार यांनी सरकारवर मोठा आरोप केलेला आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीने मोर्चाचं आयोजन केलं आहे। या मोर्चात सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। त्यापूर्वी बोलताना रोहित पवार यांनी नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली। त्यानंतर ते म्हणाले, भाजप सरकारचा खासगीकरणाकडे कल 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तची कामे ठेकेदारांना देण्यात आली आहेत। यातील बहुतेक कॉन्ट्रॅक्टर भाजपच्या विचारांचे आहेत। नेत्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून सरकारी भरती बंद करून ठेकेदारांमार्फत भरती सुरू केली आहे। एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले, सामाजिक विषयात राजकारण येऊ नये याची काळजी आम्ही घेतो। मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना आंदोलक अनेक वेळा भेटले। सरकार केवळ पैशावाल्यांची भूमिका घेतात, आदिवासींना न्याय मिळवून देईल असे वाटत नाही। एवढंच नाही तर ते म्हणाले, एकतर या सरकारला घमंड आहे, अहंकार आहे। त्यांचं असं मत आहे की आमचे सर्वात जास्त आमदार निवडून आले आहेत। ते कसे निवडून आले आहेत हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।